रात्रीची वेळ. आजोबा त्यांच्या बेडरूम मध्ये पुस्तक वाचत बसले आहेत. तेवढ्यात तेजस खोलीत येतो आणि आजोबांच्या हातातलं पुस्तक पाहून त्यांना विचारतो, मला एखादी गोष्ट सांगा ना. थोड्या वेळाने सांगू, पुस्तक वाचतोय. ते झालं की सांगतो. चालेल? मग आज मी तुला संत नामदेवांची गोष्ट सांगतो. त्यांच्या वडिलांचं नाव दामाजी आणि आईचं नाव गोणाई होतं. गावातल्या विठ्ठलाच्या मंदिराची देखभाल देखील करत असत. विठ्ठलाची पूजा करणं, त्याला नैवेद्य दाखवणं ही सगळी कामं दामाजी नित्य नियमाने करत असत. एके दिवशी दामाजींची तब्येत बिघडली आणि ते आजारी पडले. त्यामुळे त्या दिवशी विठ्ठलाची पूजा करायला आणि त्याला नैवेद्य दाखवायला जाणं शक्य नव्हतं. त्यांनी नामदेवांना बोलावलं. नामा, बाळा, आज माझी तब्येत बरी नाही. माझं एक काम करशील? आजवर माझ्याकडून एकही दिवस विठ्ठलाची पूजा आणि नैवेद्य चुकलेला नाही आणि आजही तो चुकवू नये अशी माझी इच्छा आहे. आजच्या दिवशी विठ्ठलाची पूजा करून त्याला नैवेद्य देशील? हो आबा, का नाही, मलाही आवडेल. हा सगळा प्रसंग चालू असताना गोणाई तिथे उभी असते. दामाजी आनंदानं गोणाईकडे बघून म्हणतात, अगं ऐकलंस का? लगेच नैवेद्य कर आणि नामाकडे दे. हो आई, आज मी करणार आहे विठ्ठलाची पूजा आणि त्याला नैवेद्य सुद्धा खाऊ घालणार आहे. गोणाई हसते आणि म्हणते, हो हो, आत्ता देते. हा. आणि गोणाई लगबगीनं नैवेद्याचं ताट बनवून नामाकडे देते. नामा आनंदाने नैवेद्याचं ताट घेऊन विठ्ठल मंदिरात येतो आणि मनोभावे विठ्ठलाची पूजा करून त्याच्या समोर नैवेद्याचं ताट ठेवतो आणि विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघून म्हणतो, आज माझ्या आबांची तब्येत बरी नाहीये, त्यामुळे मी आलोय तुमच्यासाठी नैवेद्य घेऊन. खाऊन घ्या बरं पटकन. असं म्हणून नामा मूर्तीकडे बघत बसला. परंतु बराच वेळ वाट पाहून देखील विठ्ठलाच्या मूर्तीची काहीच हालचाल झाली नाही. हे पाहून नामदेव रडवेले झाले. हाच वेळ वाट पाहून देखील असं काहीच घडलं नाही. म्हणून ते दुःखी होऊन म्हणाले, रोज आमचे आबा नैवेद्य घेऊन येतात तेव्हा तर तुम्ही लगेच खाता आणि आज मी घेऊन आलोय म्हणून तुम्ही खात नाहीये ना. लहान नामदेव रडवेले होऊन विठ्ठलाला पुन्हा पुन्हा आग्रह करू लागले. त्यांची श्रद्धा आणि त्यांचा प्रेमळ आग्रह पाहून विठ्ठल स्वतःला अडवू शकले नाहीत आणि ते क्षणात तिथे प्रकट झाले. लहान नामदेव स्वतःच्या हाताने विठ्ठलाला नैवेद्य भरू लागले. कधी विठ्ठल नामदेवाला घास भरवायचे तर कधी नामा विठ्ठलास घास भरवायचे. पूर्ण नैवेद्य भरवून झाल्यावर ते रिकामं ताट घेऊन नामदेव पुन्हा घरी आले. त्यांच्या हातात रिकामं ताट पाहून गुणाईने नामाला विचारलं, नामा, नैवेद्य कुठे आहे? तो तर मी विठ्ठलाला भरवला. त्यांनी अतिशय निरागसपणे उत्तर दिलं, असं? रोज तर विठ्ठल नैवेद्य खात नाहीत, तर आज कसा खाल्ला? खरं सांग नामा, काय केलंयस तू नैवेद्याचं? तर मग आम्हालाही बघायचंय पांडुरंग तुझा नैवेद्य कसा खात होते. गुणाई लगेच नैवेद्याचं ताट घेऊन येते आणि मग तिघेही ते ताट घेऊन विठ्ठलाच्या मंदिरात पोहोचतात. नामा विठ्ठलासमोर नैवेद्याचं ताट ठेवतो आणि मनोभावे नमस्कार करतो. तसा मूर्तीतील विठ्ठल पुन्हा त्याला दिसू लागतो, पण तो फक्त नामालाच दिसत असतो. विठ्ठला, माझ्या आबा आणि आईला तुम्ही मी दिलेला नैवेद्य खाल्ला हे खोटं वाटतंय, म्हणून मी पुन्हा तुमच्यासाठी नैवेद्य आणलाय. मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा नैवेद्य माझ्या आबांसमोर पुन्हा एकदा खाऊन दाखवा. बाळ नामा, मी असं नाही करू शकत. मी फक्त तुलाच दिसू शकतो. तुझ्या आबा आणि आई समोर मी हा नैवेद्य नाही खाऊ शकत. पण मग माझ्या आबांना वाटेल मी त्यांच्याशी खोटं बोललो, ते मला माफ करणार नाही. माझी आई सुद्धा माझ्याशी बोलणार नाही. असं म्हणून नामा पुन्हा रडवेला होतो. नामाचा तो निरागस चेहरा रडवेला झालेला पाहून श्री विठ्ठल देखील भावुक होतात आणि आपल्या प्रिय बालभक्त नामासाठी त्याच्या आबा आणि आई समोर प्रकट होतात. साक्षात विठ्ठलाला समोर पाहून दामाजी आणि गोणाई स्तब्ध झाले. त्यांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. दामाजी, नामदेवाची निरागसता आणि प्रेमळ आग्रहानं मी प्रसन्न झालो.
आणि म्हणून त्याच्या बोलावण्याला मला यावं लागलं. होय, मी आज एका भक्ताच्या हातून प्रसाद ग्रहण केला. असं म्हणून विठ्ठलानं पुन्हा नामाच्या हातून नैवेद्य खाल्ला. पांडुरंगा, आज आम्ही धन्य झालो. आज आम्हाला आमच्या नामामुळे साक्षात तुमचं दर्शन झालं. माझ्या नामदेवावर तुमची अशीच कृपा राहू देत, एवढंच आमचं मागणं. तिघांनीही विठ्ठलाला नमस्कार करून आशीर्वाद घेतले. ज्ञानेश्वर